शेअर मार्केटच्या नावाने हजारो गुंतवणूकदारांना फसवणारे भामटे मोकाट। शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणात परतावा मिळेल असे आमिष दाखवून तसेच लोकांना संमोहित करून तिघा जणांनी हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे। विशेष म्हणजे या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही पोलिसांकडून मुख्य आरोपींना अटक केली जात नाही असा आरोप गुंतवणूकदारांनी पत्रकार परिषदेत केला। दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी करून तिन्ही आरोपींना आणि त्यांच्या कामा करणाऱ्या सर्वांना जेरबंद करावे आणि गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली आहे। तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांचे कौतुक करून फसवणूक झालेल्या नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असे आवाहनही प्रधान यांनी केले आहे। शेअर मार्केटच्या माध्यमातून दामदुप्पट फायदा करून देण्याचे आमिष दाखवून सुमारे 1000 गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आलेली आहे। या गुंतवणूकदारांनी मनोज प्रधान यांच्या उपस्थित पत्रकार परिषदेत घेतली। या पत्रकार परिषदेत मनोज प्रधान यांनी गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या भामट्यांचा पर्दाफाश केला। प्रधान यांनी सांगितले की श्रीजी विले कोऑपरेटिव्ह सोसायटी नितीन कंपनी समोर ठाणे पश्चिम येथे राहणारे सचिन बाळकृष्ण राणे प्रीती सचिन राणे यांनी शेअर मार्केट ट्रेनिंग क्लासच्या माध्यमातून मराठी भाषिक गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यास सुरुवात केली। त्यांनी गुंतवणूकदारांना सागर करिवडे मार्फत गुंतवणूक केल्यास दरमहा 4 ते 5% परतावा देण्याचे आमिष दाखवले। डिसेंबर 2025 पर्यंत 1246 गुंतवणूकदारांनी नोंदणी केली होती, ज्याच्या अंतर्गत एकूण 185 कोटी रुपये गुंतवले गेले होते। प्रीती राणे या लोकांना जाळ्यात ओढायच्या आणि पैसे करिवडेकरांच्या खात्यात जमा करायला सांगायच्या। विश्वास संपादन करण्यासाठी करिवडेकरसोबत एक सामंजस्य करार करण्यात आला होता, ज्यावर सचिन राणे यांनी मार्गदर्शक म्हणून स्वाक्षरी केली होती। ज्या खात्यात गुंतवणूकदारांनी पैसे जमा केले होते त्या खात्यातून राणे कुटुंबियांचे नातेवाईक, ज्यात त्यांचे आई वडील भाऊ आणि बहीण यांचा समावेश आहे, यांना कोट्यवधी रुपयांची रक्कम मिळाली। या सर्वांना सह आरोपी करावे। ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने 25 फेब्रुवारी 2026 रोजी सचिन राणे आणि सागर करिवडेकर यांच्या विरुद्ध FRI दाखल केला आहे। सध्या दोन्ही मुख्य आरोपी फरार आहेत, तर या प्रकरणात लोकांना जाळ्यात ओढणारी प्रीती राणे यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते। या तिघांनाही तात्काळ अटक करावी अशी मागणी प्रधान यांनी केली आहे। काही इन्व्हेस्टरने आपली भेट घेतली होती, काय नेमकं त्याचं प्रकरण आहे आणि राष्ट्रवादीची काय मागणी? या ठाणे शहरामधनं 1246 लोकांची फसवणूक झालेली आहे। 4% आणि 5% रिटर्न द्यायची आमिष दाखवून 180 कोटी रुपयाची तर यादी आमच्याकडे आज आहे। 180 कोटी रुपये घेण्यात आलेले आहेत आणि राणेची EOWला एवढीच मागणी आहे की FIR लॉन्च झालेला आहे, तर लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी आणि त्यांचे असेट्स फ्रीज करून लवकरात लवकर कसे लिक्विडेट होतील ते बघून आपले लोकांचे पैसे त्यांना लवकरात लवकर परत मिळावे। तसंच आपल्या माध्यमातून लोकांना सांगायची एक इच्छा आहे की असं 4% आणि 5%च्या आमिषाला भूल पडू नका। कोणीही तुम्हाला 4-5% इन्व्हेस्टमेंटवर रिटर्न देऊ शकत नाही। त्यामुळे आता जेवढी लोक फसलेत त्याच्यावरच आटपतं घ्यावं। आणखीन अशा पॉन्झी स्कीम्स आपण ज्याला म्हणतो त्या खूपशा फ्लोट होतात त्या महाराष्ट्रात, पण त्याला भूल पडू नका हे सांगण्याकरता आम्ही आज या ठिकाणी आलो। डॉक्टर स्वाती, मी अंधेरीला राहते। माझ्या सासू सासऱ्यांची एका स्कीममध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती, पण त्यांची खूपच मोठी फसवणूक झाली आणि नंतर आम्हाला कळलं की ती स्कीम खूप व्यापक स्वरूप आहे त्या फसवणुकीचं। टोटल 1200 लोक इन्वॉल्ड आहेत आणि 180 करोडचा घोटाळा आहे अशा। आणि ह्यातले सगळे जे फसलेले लोक आहेत हे 90% पेक्षा जास्त महाराष्ट्रीयन लोक, वयोवृद्ध लोक याच्यामध्ये फसलेले आहेत। तर आमची याच्यामधून एवढीच इच्छा आहे की आम्ही फसल्यावर आणखी कोणी फसायला नको। दुसरी गोष्ट, पोलीसनी लवकरात लवकर ऍक्शन घेतली पाहिजे। जे मास्टर माइंड आहे प्रीती राणे, जी या सगळ्याची जबाबदार आहे, सूत्रधार आहे, तिच्यावरती ऍक्शन अजून झालेलीच नाही आहे, तिच्यावरती केस पण झालेली नाही आहे। तर तिला लवकरात लवकर तिच्यावरती गुन्हा दाखल व्हावा आणि लवकरात लवकर सागर राणे आणि सागर कारवडेकर आणि सचिन राणे जे आणखी 2 यातले इन्व्हॉल्व लोक आहेत, जे आरोपी आहेत, त्या लवकरात लवकर यांना पकडून पुढची कारवाई सुरू व्हावी, सो दॅट जे हे फसलेले दुर्बल लोक आहेत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळेल।